मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 69. तेरी उम्मीद तेरा इंतजार करते हैं. मम्मीजींच्या बेडरूममधील छोट्याशा सोफ्यावर बसलेली ती. अवघडूनच आर्या, राजीव अन पापाजी गार्डनमध्ये झोपाळ्यावर अन जियाची मेघाच्या पाठी लुडबुड. काय झालं असेल? मम्मीजींनी असं का बोलावलं मला इथे? ही जिया कुठे गेली मला सोडून? बापरे, अजून काही सांगायचं असेल का मम्मीजींना? मला अवघड प्रश्न विचारणार नाहीत ना? सध्या माझ्याकडे उत्तरं नाहीत. देवा प्लीज, मी आत्ता काहीही वचन देऊ शकत नाही. आत्ता बीचवर जे काही झालं त्यानंतर तर नाहीच. डोकं सुन्न आहे. हे असे अस्वस्थ का वाटत आहे? हृदयाची कंपनं. मेघा शांत हो. विचार बाजूला सारतच आजूबाजूचे निरीक्षण. छान आहे मम्मीजी पापाजींची बेडरूम. आलिशान. ते मखमली पडदे, हे पायाखालचे नक्षीदार कार्पेट. इथेही कलात्मकतेचा पुरेपूर वापर. मम्मीजींची पारखी नजर. हर एक वस्तू युनिक भासते. प्रत्येक बेडरूममध्ये सोफा असायलाच हवा का? माहीत नाही. आमच्या घरच्या बेडरूममध्ये एक बेड आणि कपाट मावले तरी खूप वाटते. टॉवर्समधील छोटी छोटी घरं. कमी जागेत जास्त रूम्स ॲडजस्ट करण्याची गणितं. मग रूमचे छोटे झालेले आकार. असंही बेडरूम मोठी हवीच कशाला? मम्मीजींचा वॉर्डरोब पण किती प्रचंड आहे. नक्कीच कपड्यांची हौस. आत्ताही सकाळची साडी चेंज करून मस्त ड्रेस घातला आहे. अरे, तो लग्नातला फोटो असेल का? सहजच उठली बेडच्या साईड टेबलकडे. मम्मीजी किती सुंदर दिसत आहेत आणि पापाजी पण हँडसम. लग्नातला फोटो. किती वर्ष झाली असतील बरं? 40? म्हणजे पापाजी लग्नात 25च्या आसपास असतील. तरुणपणी राजीवही असेच दिसत असतील ना? हमारी शादी की फोटो है. मम्मीजींचा मागून आवाज अन घाबरली. हलकेसे हसत फोटो ठेवला जागेवर. खूप छान फोटो आहे. स्वीट मेमरी. आय एम शुअर इट्स अ ब्युटिफुल स्टोरी. मेघा अजूनही फोटो निरखत होती. हां, आधी लव मग अरेंज. पापाजी चंडीगढ़ आए थे दोस्त की शादी में. वो लड़के वालों की तरफ से और दुल्हन थी मेरी बेस्ट फ्रेंड. बस शादी में मुझे देखा और एक हफ्ते बाद हमारे घर रिश्ता लेकर ही पहुंच गए सारे रिश्तेदारों के साथ. फोटो उचलून पापाजींना निरखणाऱ्या मम्मीजी. हाऊ स्वीट. म्हणजे लव ॲट फर्स्ट साईट. वाव. सहजच मम्मीजींच्या खांद्यावर हात ठेवला गेला. हाँ, शायद पापाजी की तरफ से ही था. मैंने तो शादी में देखा भी नहीं था. उगाच नजर चोरत बोलत होत्या. मम्मीजी खरंच? असं कसं? दूल्हे के फ्रेंड थे पापाजी और आपने देखा ही नहीं था. मेघा ही डोळे बारीक करत थट्टा करायच्या मूडमध्ये. हाँ हाँ देखा था. अच्छे लगे थे. पर वो साल था 1975. लव मैरिज वाला जमाना नहीं था. बट आई वॉज लकी. आनंद जी रिश्ता लेकर ही आ गए और मेरे बाबूजी ने हाँ कर दी. 40 वर्षांपूर्वीचा तो अमाप हर्ष आजही डोळ्यात दाटलेला. हाय मम्मीजी, इट्स डेस्टिनी. यू अँड पापाजी वेर मेंट टू बी टुगेदर. इट्स अ ब्युटिफुल लव्ह स्टोरी. मला ऐकायची आहे हा. नेक्स्ट टाइम पक्का. तिचा गाल ओढतच लाड केले. दादीजी हे घ्या. जिया लायब्ररी जवळच्या छोट्याशा मंदिरमधून पूजेची थाळी घेऊन आली. तिच्या हाकेने दोघीही 40 वर्षांपूर्वीच्या लग्न मांडवातून सत्यात अवतरल्या. मेघाला सोफ्यावर बसवत ओवाळून तिच्या हाती गिफ्ट बॅग देणाऱ्या मम्मीजी. बॅगमधील साडी पाहून ती बावरली क्षणभर. नको म्हणणारच होती की मम्मीजी पापाजी का प्यार और आशीर्वाद है ये, मना मत करना. आनंदाश्रू भरलेल्या डोळ्यांनी तिच्या माथ्यावर हात ठेवत आशीर्वाद देणाऱ्या मम्मीजी. त्यांच्या पायांना स्पर्श करताना तिलाही भरून आलेच. हक्काने तिला कुंकू लावणाऱ्या मम्मीजी.
चालेल का हे त्यांनी विचारले नाही आणि तिनेही नाकारले नाही. ना मम्मीजी लावताना थबकल्या ना ती लावून घेताना गोंधळली. जणू त्या सांगत होत्या, या कुंकूवर तुझाही अधिकार आहे. मेघा, मैं डेस्टिनी में भी विश्वास करती हूँ और सेकंड चांस में भी. बहुत कम लोगों को ये खूबसूरत सेकंड चांस मिलता है. इसके बारे में जरूर सोचना. तिचा चेहरा ओंजळी धरत अलगदच तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि अश्रू पुसायला दूर झाल्या. मम्मीजी, तुमचं प्रेम समजू शकते मी, पण सेकंड चान्स मी राजीवजींसाठी योग्य आहे का मला माहीत नाही. तुम्ही स्वप्न पाहत आहात आणि मी मात्र भूतकाळाच्या भोवऱ्यात अडकले. हे बघा आज्जो, माझं गिफ्ट. आजी, तू पण बाहेर ये. घरात पाऊल ठेवता क्षणी आर्याच्या उत्साहाचा धबधबा कोसळू लागला. पायातील बूट शू रॅक मध्ये ठेवत हातातील बॉक्स उघडण्याची घाई आणि त्यातून बाहेर आलेले नाईकचे फुटबॉल शूज. आवडीचा निळा रंग. लगेच पायात अडकवलेच. बॉल बाहेर आणत शूजचे उद्घाटनही झालेच. वाव, कसली मस्त ग्रीप आहे. पुढची 5 मिनिटं शूजच्या एक वैशिष्ट्याचे कौतुक. अगदी ब्रेस्ट ग्रीपसाठी सोलला असलेल्या क्लिट्स पासून ते शूजचे सॉफ्ट मटेरियल, पायाच्या घोट्याजवळचा एक्स्ट्रा सपोर्ट, ते उत्कृष्ट निमुळता आकार आणि प्रत्येक वेळी त्या कौतुकासोबत जोडले गेलेले राजीव अंकल हे नाव. आज्जो, हे शूज मला दादाजींनी गिफ्ट केले, पण आणलेत अंकलनीच, कारण त्यांना फुटबॉलबद्दल सगळं माहिती आहे ना. आणि माझी स्वीट जिया गपचूप कधी माझ्या शूजची साईज बघून ठेवली मलाच माहित नाही. कसे परफेक्ट साईजचे शूज आहेत ना. ती अजूनही बॉल सोबत नाचत होती. पाय ठणठणीत बरा झालेला आणि आता नवीन शूज सोबत नवा उत्साह संचारलेला. 7:30 झालेले. अक्षयचा मेल आलेला. फायनल प्रेझेंटेशन एकदा पाहायचे होते. त्यानंतर राजीवना मेल. आपली बॅग घेऊन मेघा हळूच आत निघून गेली. आईच्या चेहऱ्यावरील अगणित प्रश्नांना एक प्रसन्न हसरे उत्तर देत. खूपच छान आहेत ग. बरं, आता ते शूज ठेव काढून आणि अजून काय काय केलं ते तर सांग. आजीने तिला हाताला धरून सोफ्यावर बसवले. आजीची उत्सुकता शिगेला पोहोचलेली. शूज काढतच आर्यातील न्यूज रिपोर्टर जागी झाली आणि सकाळपासून मेहरा विलावर घडलेल्या घटनांचे सुरस वर्णन करणाऱ्या बातम्यांचे प्रक्षेपण सुरू झाले. अंकलच्या घरातील कोपरा आर्याच्या सूक्ष्म निरीक्षणात पकडला गेला होता. सर्वात जास्त आनंद होता तो दुसऱ्या मजल्यावरील मिनी जिम आणि त्या बाजूचा स्विमिंग पूल आणि लगतच्या गच्चीतून दिसणारा समुद्र. म्हणजे स्विमिंग करतही समुद्र दिसेल. त्याच सोबत सिम्बा किती क्यूट आहे आणि आपणही असाच डॉग आणू शकतो का, हा वशिला आजीला लावून झाला. अगं, आपल्याकडे नको, तुला हवे तेव्हा जियाकडे जा ना खेळायला. आजीने अत्यंत चलाखपणे आर्याला जियाच्या घरच्या फेऱ्या वाढवण्याचा उपाय सुचवला आणि हे घर डॉग पासून वाचवले. आजो, तुम्ही किती वजन उचलू शकता? पुढचा अगम्य प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे अंकलने जिम मध्ये उचलून दाखवलेली वेट्स आणि त्यांचे बायसेप्स. अंकल किती स्ट्रॉंग आहेत हे पुराव्यानिशी सिद्ध. मेघा नेमकी त्याच वेळी मम्मीजींनी दिलेला डब्बा फ्रीजमध्ये ठेवायला आलेली आणि आर्याचे शब्द कानी पडलेच. स्वतःशीच हसली. आर्या, अगं राजीवजींनी तुला उचलले, फुलासारखे सहज. 40 किलो आहे हिचं वजन. मग 20 किलोचे डंबेल्स तर आरामात उचलू शकतात. राजीव रोज व्यायाम करतात का? नक्कीच, एवढे फिट आहेत. आजही जिने चढताना हिला उचलूनच घेत होते. बाहुबली मेहराजी. आर्मी युनिफॉर्म मध्ये शोभून दिसले असते ना, कर्नल राजीव मेहरा. असू दे, सर्व स्वप्न नाही पूर्ण होत. हे माझ्यापेक्षा जास्त चांगलं अजून कोण समजून घेणार? भंगलेल्या स्वप्नातूनही भरारी घेता यायला हवी. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजीवजी. आणि CFO राजीव मेहरा ही अमेझिंग दिसतात त्यांच्या ग्रे ब्लेझरमध्ये. सुप्रीमचा गड राखणारे वॉरियर मेहराजी. राधाताईंनी डोळ्यासमोर चुटकी वाजवत भानावर आणले.
अन मग जाणवले गेले 2 मिनिटे फ्रीजचे दार उघडच आहे आणि ही रममाण त्याच्या विचारात ओशाळून पळाली बेडरूममध्ये. आर्याचे दिवसभराच्या घटनांचे कथाकथन सुरूच होते. पुढच्या संडेला अंकलच्या घरी स्विमिंगला जाणार, पुन्हा बीचवर जाणार, पुन्हा चिकन खाणार. आर्या बहुतेक शरीरानेच परत आलेली वाटत होती. मन अजूनही तिथेच रेंगाळत होतं, मेहरा विलामध्ये, अंकलपाशी. दादी, दादी, दादीजी, लाडात येत त्यांच्या गळ्यात हात टाकतच जिया बेडवर बसलीच. आज एक चिडिया चहक रही है. तिचे गाल ओढतच हातातील फाईल बाजूला ठेवत तिला जवळ घेतले. का ते तर तुम्हाला माहित आहे. दादीजींच्या गालावर गोडगोड पापी देत पुन्हा वळून बसली. कशी वाटली माझी मेघा आंटी? आवडली? आशेने लुकलुकणाऱ्या डोळ्यात लाखो प्रश्नांची गर्दी. वो तो बहुत ही प्यारी है, मुझे तो बहुत पसंद आई. गोड पापीची परतफेड झालीच. और आर्या? वो भी तुम्हारी जैसी ही प्यारी सी गुड़िया है. हो, मला किती छान मालिश करून दिलं दुपारी. दादाजी हातातील मॅगझिन दूर करत जियाकडे आनंदात पाहत होते. सो? डोळे नाचवतच दोघांकडे आलटून पालटून पाहत होती. सो? दादीजींनी पण नक्कल केलीच. तुमच्या दोघांकडून ग्रीन सिग्नल? दोन्ही हातांची थम्सअप दाखवत खुश. हा मेरा बच्चा, ग्रीन सिग्नल. दादीजींच्या होकारासरशी टोणकन उडी मारत दादाजींसमोर जाऊन बसली. दादाजी, तुम्ही डॅडशी बोलणार ना? येस जिया, आय विल. गिव्ह मी सम टाइम. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत तिला आश्वस्त केले खरे, अन सहजच समोर रीमाजींकडे पाहिले. ऐकेल का राजीव? रीमाजींच्या डोळ्यातील प्रश्न, काळजीही अन भीतीही. बात करके देखता हूँ, लेट्स सी क्या कहता है. नजरेनेच रीमाजींना दिलेला धीर. डायनिंगवर जेवणाची भांडी रचून झाल्यावर फ्रीजमधून मोठा स्टीलचा टिफिन बॉक्स काढून आर्याने तिच्या ताटाजवळ ठेवला. हे काय आहे आता? अन आजीच्या भुवया अकसल्या. चिकन दादीजींनी माझ्यासाठी दिला आहे आणि आजोबा तुमच्यासाठीही. अरे वा वा वा. आज्योंचे डोळे चमकले अन आजीचे रागाने लाल होण्याच्या मार्गावर. हो का? डब्याकडे किंचित तिरप्या नजरेतून राग दाखवत आजी वांग्याचं भरीत वाढून घेत होत्या. आर्या, थँक्स सांग हो जियाच्या दादीजींना माझ्याकडूनही. डब्याच्या जवळ जात खमंग वास येतो का हे पाहण्याचा प्रयत्न. पुरे. आजीनी डोळे मोठे करत दटावून झालेच. आई, काय झालं? अगं आर्याने हट्ट केला म्हणून मम्मीजींनी पॅक करून दिलं. मेघा किचनमधून हात पुसतच बाहेर आली आणि डबा उचलला. दे, मी गरम करते. अगं पण आपल्या किचनमध्ये? परवानगी द्यावी की नाही हे दोलायमान. आई, मी भांड वेगळं ठेवते, काळजी करू नको. ते भांड रोजच्या वापरात घेऊ नका म्हणजे झालं. तुझा नियम माहीत आहे मला. हसतच नकारार्थी मान हलवत गॅस सुरू केला. आई, पण ना आता बाहेर व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंटमध्ये जेवतोच की आपण, त्यात काय एवढं? पण तिचे ते घरात नो चिकन हे व्रतही आज मोडलंच. शेवटी नातीसाठी सगळंच माफ. दुधावरची साय ना ती. तो एक्झॉस्ट फॅन ऑन कर आणि खिडकी उघड. डायनिंगवरूनच सूचना दिल्या गेल्या. वाह, काय घमघमाट आहे. आहा हा हा. नितीनराव आज एकही संधी सोडत नव्हते. दुपारच्या कोबीच्या भाजीचा राग. मम्माने बनवलंय. कौतुकाने मिचकावलेले डोळे. आर्या, तो काय डायलॉग आहे ग? हाँ, अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. बाबा मिश्किल नजरेने आईकडे पाहत होते. मेघाने चिकनचा टोप डायनिंगवर ठेवला आणि बाबा खुश. बाबा, काय सुरू आहे हे? ती दोघांकडे पाहत अंदाज घेत होती. आई आणि बाबा, काहीतरी शीतयुद्ध सुरू आहे असे जाणवते. शाहरुखने झपाटलंय त्यांना. दे बाई त्यांना चिकन.
मगच हे भूत उतरेल कदाचित. आईने रागातच पोळी आणि भरीत खायला सुरुवात केलेली. डॅड, हे घे, दादीजींनी पाठवलंय. काढ्याचा कप त्याच्या हातात देत जिया खुदकन हसली. अगेन. पायावरील लॅपटॉप घट्ट धरत तोंड कडवट करतच त्या कपकडे पाहिले. येस, आंटीने जाताना मला सांगितलं रात्री पण झोपण्याच्या आधी प्यायचा असतो. ती कप घेऊन तशीच बेडच्या बाजूला उभी. नो स्वीटू. पुन्हा लक्ष लॅपटॉपच्या स्क्रीनकडे वळवले. जाताना माझ्याकडे पाहिलं पण नाही आणि आता मी काढा पिऊ? वाय? स्वतः मला सांगायचं होतं, मग घेतला असता मी. डॅड, व्हॉट इज दिस? सकाळी आंटीने दिला तर पिऊन घेतला ना? कप तिथेच साईड टेबलवर ठेवत डॅडचा मोबाईल उचलला. थांब, मी आंटीलाच फोन लावते. ती नंबर डायल करणारच की तिच्या हातातून फोन काढून घेत बेडवर ठेवला. अरे मेरी मम्मी, प्लीज त्यांना फोन करू नको. मला लेक्चर ऐकायचं नाही. मग? तिने कमरेवर हात ठेवतच विचारलं आणि त्याला हसू आलंच. सेम मेघाची कॉपी आहे मला रागावण्यात. दे, मी पितो. लॅपटॉप बाजूला ठेवत कप उचललाच. डॅड, आंटी केअर्स फॉर यू. मायेने त्याच्या केसांवरून हात फिरवत त्याला गोंजारत होती. हो, त्यांची काळजी करण्याची पद्धत पण डिफरंट. ओरडून, नाहीतर सरप्राईज. चष्मा झाला, आता काढा. बट इट फील्स गुड. कोणीतरी तुमची काळजी घेत आहे. आय होप मेघा इज ओके. लव्ह यू डॅड. गुड नाईट. त्याला पापी देतच बाहेर पळाली. आंटीची लाडकी राणू. माझी बाबू आर्या झोपली असेल ना? येस, शी वॉज टायर्ड. उद्या फोन करून बोलतो. अरे मम्मा, आज माझी सोसायटी फुटबॉल मॅच मिस झाली ना. आर्या रूममध्ये पाय आपटतच आली. इंटरकॉमवर आलेला मैत्रिणीचा फोन आणि आपली सीविंग हरली हे नुकतेच कळालेले. आर्या, इट्स ओके. असंही तुला जास्त खेळायला जमलं नसतं. बीचवरही जपूनच धावत होतीस तू. आर्याचा स्कूल युनिफॉर्म हँगरला लावून ठेवत तिने वळून पाहिले. नाही मम्मा, मी केलं असतं मॅनेज. ती ए विंगची टीम जिंकूच कशी शकते? जराही नीट खेळत नाहीत. पाय आपटतच बेडवर चढली. अगं पण जियाकडे जायचा हट्टही तुझाच होता ना. तिच्या शेजारी बसतच गालाचे फुगे फोडण्याचा प्रयत्न केला. हो मम्मा, पण आमची मॅच, आमची टीमही महत्वाची आहे ना. आपल्या सी विंगची कॅप्टन आहे ना मी. टीमच्या हारचे ओझे जरा जास्तच मनावर घेतलेले. मेघा किंचितशी हसली. काल इंटर स्कूल टुर्नामेंट पाय मुरगाळला असतानाही जिंकली ते राहिलं बाजूला. ही सोसायटीच्या ग्राउंडची लुटूपुटू मॅच, तिचंही महत्त्व तेवढंच. जणू फिफा वर्ल्ड कप. शोना, कधी कधी आयुष्यात असे डिसिजन्स घ्यावे लागतात. 2 पैकी एकच गोष्ट मिळणार हे माहीत असेल तर दुसऱ्या गोष्टीचा विचारच करायचा नाही, म्हणजे त्रास होत नाही. प्रेमाने केसांवरून हात फिरवलाच, पण अजूनही धुसफूस कमी झाली नव्हती. यू मीन सॅक्रिफाईस अँड ऑल? नॉट एक्झॅक्टली, कारण चॉईस तुम्हाला मिळणार आहे. दोन्हीपैकी काय महत्वाचं हे तुम्ही ठरवायचं. व्हॉट इफ बोथ आर इम्पॉर्टंट आणि मला दोन्ही पाहिजे तर? असं कसं आर्या? यू जस्ट नीड टू हॅव गुड मॅनेजमेंट स्किल्स. आर्याचं खांदे उडवतच दिलेले उपाय आणि मेघा चाट. मॅनेजमेंट स्किल्स? बाप रे, हे पिल्लू कधी एवढं मोठं झालं? माझंच ज्ञान मला. काय मॅनेजमेंट स्किल्स म्हणजे? तिची ही उत्सुकता ताणली गेलेलीच. अरे मम्मा, इट्स सिम्पल. आजच्या दिवसाचाच विचार केला तर आपण 5 पर्यंत जियाच्या घरी थांबून 5 to 6 बीचवर जाऊन मग घरी आलो असतो तर मला मॅच पण खेळता आली असती ना. इट्स ऑल अबाउट टाइम मॅनेजमेंट. बाथरूममध्ये उभी राहत ब्रश करतच तिचं मेघाला समजावणं आणि मेघा हतबुद्ध. देवा, म्हणजे अंकल सोबत जास्त वेळ थांबली त्याचा आनंद नाही, तर तो वेळ ऍडजस्ट करून मॅचला द्यायला हवा होता, हे तिच्या डोक्यात पिंगा घालत आहे. आर्या, अगं अशी कशी तू? सगळंच कसं हवं ग तुला? शेवटी कपाळावर हात मारला गेलाच. मी अशीच आहे आणि मला सगळंच हवं. आय डोंट अंडरस्टँड ते सॅक्रिफाईस अँड ऑल.
तोंड खसाखसा पुसतच बेडवर चढून पांघरून ओढून झोपायची तयारीही झालीच. देवा, हे काय अजब रसायन आहे. सेम समीरची कॉपी. त्यालाही असं सगळंच हवं असायचं आणि त्या धडपडीत काहीतरी हातातून निसटायचं आणि असाच त्रागा आणि चिडचिड. आर्या बेटा, कधी कधी काही गोष्टींवर, घटनांवर आपलं नियंत्रण नसतं. त्या घडतात आणि आपण स्वतःला बदलतो नकळतच. कळेल हळूहळू. मोठी होशील तशी. फक्त एक वचन देते, मम्मा असताना तुला मनाविरुद्ध कोणताही निर्णय घ्यायची वेळ येणार नाही. पांघरूण झटकत आर्या परत उठली. त्या भिंतीवर लटकवलेल्या मेडलची पापी घेतली. गुड नाईट अंकल. आय हॅड ग्रेट टाइम ॲट युअर प्लेस. लव्ह यू. हळूच पुटपुटली आणि पुन्हा येऊन झोपली. मेघाने तिच्या कपाळावर ओठ टेकवत हळूच दिवे मालवले आणि बाहेर पडली. डोक्यातील विचारांच्या भुंग्यांना बाजूला सारतच कामात मन गुंतवलेले. तरीही दिवसभरातील सारेच क्षण डोळ्यांसमोरून झरझर जात होते. आईला साडीचं किती कौतुक. मला म्हणाली, वा, शुभशकून, मम्मीजींनी साडी दिली. घरात पाऊल ठेवलं तेव्हा कपाळीचं कुंकू पाहून आनंदलेली. मीही चेहरा धुतला तरी कुंकू नाहीच पुसलं. ठेवलं तसंच. मम्मीजींचा आशीर्वाद. विचारात हरवलेली की दारावर टकटक आणि आईने दार लोटलेच. काय ग, काय झालं? अजून झोपला नाही? दारातून आत येणारे आई बाबा पाहून किंचित आश्चर्य वाटलं. अगं, सहज बोलूया तुझ्याशी असं मी बाबांना म्हटलं. दोघेही बेडवर येऊन बसले आणि मेघा दोघांकडे पाहून छानसं हसली. बाबांच्या चेहऱ्यावरची द्विधा मनस्थिती तिने टिपली. बाबा, मला माहीत आहे तुम्हाला काही बोलायचं नाहीये. आईनेच ओढून आणलं आहे. सहज? आई, ताकाला जाऊन भांडे लपवू नये. मला माहीत आहे तुम्हाला काय विचारायचे आहे. आईकडे पाहत मिश्किल हसली आणि पुन्हा लॅपटॉपवर मेल टाईप करण्यात गुंतली. अगं मग बोल की. कसे वाटले राजीवचे आई बाबा? घर? आधी तो लॅपटॉप दूर कर आणि बोल. घेतलाच काढून हातातून आणि बाजूला बेडवर ठेवला. नाईलाजाने तीही पाय दुमडत सरसावून बसलीच. दीर्घ श्वास घेतला. मेघा, जे आहे ते आज स्पष्ट बोलूया, नाहीतर आईचे प्रश्न संपायचे नाहीत. मम्मीजी, पापाजी खूप प्रेमळ आणि लाघवी आहेत. तसे तर घरातले सर्वच छान आहे. घरही उत्तम आहे. आई, सुप्रीम CFOचं घर आहे ते. छानच असणार, यात वादच नाही. वेणीच्या शेंड्याशी खेळतच तिचं बोलणं सुरू. बरं मग आता पुढे काय? आईच्या डोळ्यात रेंगाळणारे प्रश्न तिला समजत तर होते. पुढे म्हणजे हे काय? उद्याच्या मीटिंगची तयारी सुरू आहे. वीकेंड संपला, काम सुरू. लॅपटॉपकडे हात दाखवतच तिने किंचित खांदे उंचावले. बाबा शांतपणे तिच्याकडे पाहत होते. मेघा, समजतंय मला, थोडी घाई करत आहोत, पण आई पुढे कधी कधी मलाही हार मानावी लागते. बट आय एम शुअर तू ही सिच्युएशन नीट सांभाळशील. मला माहीत आहे तुला नक्की काय सांगायचे आहे. त्यामुळे मी तुला काहीच विचारणार नाही आणि निर्णय घेण्याची सक्तीही करणार नाही. तुझं आयुष्य तू ठरव. मी फक्त इथे खंबीर आधार म्हणून आहे. प्रत्येक उत्तर देताना माझ्याकडे पाहतेस. माझी पूर्ण संमती आहे तुझ्या निर्णयाला. मेघा, बास आता. मी सरळच विचारते, तू आणि राजीवने काय ठरवले आहे? पुढचा काही विचार? आईचा वैतागलेला स्वर बाहेर आलाच. आई, आम्ही काहीही ठरवलेले नाही. सध्या आमच्या दोघांसाठी हे प्रोजेक्ट महत्वाचे आहे. अगं पण सर्वच छान आहे. आर्यालाही राजीव आवडला आहे. सतत राजीव अंकलचा जप असतो. बरोबर म्हणाली साई. राजीव तिला अंकल म्हणून प्रिय आहेत. सध्या तरी ती त्यांच्याकडे फक्त अंकल म्हणून पाहते आहे, डॅड म्हणून नाही. मेघाचे किंचितसे कडक शब्द. मुलांचं काय एवढं, ती होतात ऍडजस्ट. तू तुझं मत सांग. आईने तिचं बोलणं धुडकावून लावलेलं आवडलं नाही तिला. माझं मत ना, आर्या कुठलंही नातं ऍडजस्टमेंट म्हणून स्वीकारणार नाही. मी ते होऊ देणार नाही. अगं पण कविता, तिचं ऐकून घ्या. बाबांनी खांद्यांवर थोपटतच आईला शांत करण्याचा प्रयत्न. आई,
ॲडजस्टमेंटच करायची असती ना तर खूप पूर्वीच केली असती ना. पण ॲडजस्टमेंट ना मी करणार ना आर्या. थांबली किंचित, खोल श्वास घेतला. आई, एक साधा सोपा विचार कर. तिचे राजीव अंकल माझ्यासोबत शुक्रवारी शॉपिंगला गेले हे तिला आवडले नाही. राजीवजींची प्रतिमा तिच्या डोळ्यात, जियाचे डॅड, तिचे आणि फक्त तिचे अंकल आणि त्यानंतर मम्माचे ऑफिस कलीग कप फ्रेंड अशी आहे. हो पण, आई पुढे बोलणारच होती की मेघाने हातानेच अडवले. आई, ती फक्त 10 वर्षांची आहे. जर उद्या आपण तिला अचानक असं सांगितलं की राजीव अंकल हेच तुझे नवीन डॅड असा विचार कर, तर तिच्या मनावर आघात केल्यासारखं नाही होणार का? आर्या आणि राजीवजींना भेटून फक्त 15 दिवस झाले आहेत. मान्य आहे की राजीव तिची खूप काळजी घेतात, प्रेम करतात, पण म्हणून 15 दिवसांचा सहवास फार कमी आहे हा निर्णय घेण्यासाठी. तिच्याही आयुष्याचा प्रश्न आहे ना. राजीवजी तिला डॅड म्हणून हवे की नको हे तिचं तिला ठरवू दे. अगं, ती किती लहान आहे, हे एवढं सगळं काय कळणार तिला? आपण बोलूया तिच्याशी, समजावूया. आई पुढे होत मेघाचा हात गोंजारत होती. पण का? हा अट्टाहासच का की सगळे याच क्षणी आणि आत्ताच ठरायला हवे? राजीव एक उत्कृष्ट डॅड आहेत यात वादच नाही, पण हे तिच्या मनाला पटू दे. आणि हे एवढ्यात होणार नाही हे मला ठाऊक आहे. प्रचंड प्रॅक्टिकल आहे आपली आर्या. भावना विवश होऊन ती निर्णय घेणारच नाही, पण जेव्हा केव्हा घेईल तो नीट विचार करून घेतलेला असेल याची मला खात्री आहे. आणि मग तोपर्यंत काय? आईच्या चेहऱ्यावर किंचित भीती दाटू लागलेली. तोपर्यंत काय म्हणजे वाट बघायची. आपण दुसरे काहीही करू शकत नाही. आणि प्लीज, राजीवजींविषयी तिच्याशी कुणीही बोलणार नाही. राजीव तिचे फेवरेट अंकल आहेत. आपण हे सगळं बोलून उगाच ते नातंही डळमळीत केल्यासारखं होईल. तिच्या मनात या क्षणी तरी कुठलाच किंतु नको आहे. तिचं आणि राजीवजींचं नातं निखळ असू दे. मम्मा आणि राजीव अंकल तिच्या नजरेत फ्रेंड्स आहेत. सध्या तरी ते तसेच राहू देत. उगाच त्यांना डॅड बनवायचे की नाही हा गोंधळ या क्षणी तिच्या डोक्यात नको. थांबली. आवंढा दाटून येत होता. आई, तिला आनंदी राहण्याचा पुरेपूर हक्क आहे ग. जर ती राजीवना अंकल मानूनच खुश असेल तर तेच सही. तिच्या आनंदापुढे दुसरे काहीच नाही. डोळ्यात पाणी तरळू पाहत होते, पण ते परतवले तसेच. आणि तू, तुझा आनंद, तुझी स्वप्न, त्यांचं काय? आई, मी आनंदीच आहे, खुश आहे. आणि जर तू राजीव आणि माझ्या नात्याबद्दल विचारत असतील तर तो निर्णय मीही अजून घेतलेला नाही. आई, तसं पाहिलं तर मीही त्यांना गेले 15 दिवसच ओळखू लागले आहे. त्या आधीचा 1 महिना आम्ही मान मोडून काम करत होतो टेक्नोसिससाठी. आम्ही दोघेही आपापल्या प्रोफेशनला प्राधान्य देणारे आहोत. एकत्र मेहनत करून ध्येय साध्य करण्यातील आनंद मी अनुभवला आहे त्यांच्यासोबत. गेल्या 15 दिवसात त्यांची नवीन रूपं माझ्या समोर आली आहेत. खूप चांगले मित्र, आर्याची काळजी घेणारे अंकल, जियाचे प्रेमळ डॅड, मम्मीजी पापाजींचा आदर्श मुलगा, तुम्हा दोघांना सहजच आपलेसे मानणारे राजीव. पण तेच राजीव आयुष्याचा जोडीदार हे फक्त 15 दिवसांच्या भेटीवर ठरवणे आत्ता तरी मला शक्य नाही. मी अजूनही विचार करत आहे. त्यापाठी एक महत्त्वाचे कारणही आहे समीर, पण ते तुला सांगून उपयोग नाही. तू नाही समजू शकत. अगं, म्हणजे एवढं सगळं चांगलं असताना नाकारायचं? आई, मी नकार दिलेला नाही. मी म्हणाले मला वेळ हवा आहे विचार करायला. आय नीड टाईम. तेवढा तर द्या मला प्लीज. अजिजीने हात जोडले समोर, डोळे तर काठोकाठ भरलेलेच. अगं मेघा. कविता, आपलं काय ठरलेलं? तिने घेतलेला निर्णय मान्य करायचा. तिला विचार करायला वेळ हवा आहे. घेऊ दे तिला वेळ. थँक्स बाबा. ओठ घट्ट दाबून अश्रू अडवत सावरलं स्वतःला. आई, आर्या, राजीव, मी, जिया, खूप सुंदर नाती निर्माण होत आहेत. ती हळूवारच घडू दे. बासुंदी झटपट बनवण्याच्या घाईत आपण गॅस मोठा केला तर दूध करपू शकतं आणि त्या करपट वासाचा स्पर्श झालेली बासुंदी नकोशी वाटते. झटपट बनली तरीही. आमच्या नात्याचंही तसंच आहे. करपटपणा नकोय, फक्त मुरलेला गोडवा हवा आहे मला.
जो टिकेल चिरंतन काळ. आई उसासा टाकून उठलीच आणि निघून गेली. बाबा थोडा वेळ थांबलेले आणि जवळ येत डोक्यावर हात ठेवला. मेघा, नको काळजी करू, मी आहे तुझ्यासोबत. शांतपणे हवा तितका वेळ घे. राजीवशी लग्न करायचं की नाही हे तूच ठरवणार आहेस. तुला तो सर्वतोपरी योग्य वाटला तरच हो म्हण. तुझा जो काही निर्णय असेल तो मी मान्य करेन आणि तुला कुणीही कुठलीही सक्ती करणार नाही, हे माझं वचन आहे. बंद डोळ्यातून अश्रू वाहणारे पुसत तेही बाहेर पडलेच, तिला मोकळीक देत. सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन, लाईक देईल समाधान, अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण.